असे ठेवून घेतले मस्त. आता भांडी लावून घेते. ही भांडी घासण्यात पडलेली आहे, ती जेवढी पण होती रॅकवर सध्या तेवढी आता पुसून लावून दिली सध्याची. इंटरेस्ट आल्यावर घासा. अवस्थेत काय होतं, दुपार झाली की झोप यायला लागते. त्याच्यामुळे थोडं थोडं काढत असते मी काम, जास्त नाही काढत. तर एवढं लावून दिलं. अजून डेलीच्या कामामध्ये ना आज माझं धुणं भांडी पण राहिलेले. इतक्या वेळपर्यंत होऊन जातं, पण आज ढोस होता ना, म्हणजे इथं दंडात इंजेक्शन दिलं आज, त्याच्यामुळं मला मंदिरात वेळ गेला, नाही तर माझं आतापर्यंत झालं असतं. आम्ही चाललो डीमार्टला. डीमार्टमधून शॉपिंग करून येतो थोडीशी. मला ती अशी ढिल्ली पॅन्ट आणायची घालायला, कारण दिवसभर मी साडीवर काढू शकते गाऊनवर, पण रात्री नाही जमत मला, कारण साडीने पण असं आवळल्यासारखं होतं ना, ते कसं तरीच वाटतं मग मला. जातो आणि आरूला आईची तर नेऊन सोडं. तर आरू मला म्हणती मला येऊ दे ना, नाही तर मी मोठ्याने लिहिलं नाही तर मला म्हणती आता नेऊन घातलं बाई तिला, जाऊन येतो पटकन आम्ही. चला, आमच्या घराजवळून लय जवळ डीमार्ट, पायीच निघलो आता आम्ही. इथं टॉप आहे. आता आलो डीमार्ट मधून, पाणी वगैरे पिलं आणि मग एक पॅन्ट आणली मी रात्रीचं घालायला. साडीवर किंवा गाऊनवर तर झोपच येत नाही, कारण साडीने जास्तच फिट्ट वाटतं असं. त्याच्यामुळे ही ढिल्ली ढिल्ली अशी एक पॅन्ट आणली. आणि परत एक टॉप आवडलं होतं मला, तर ते सध्या ठीक येऊ लागलं, पण मग अजून 2-3 महिने नसतं आलं. ते लॉंग होतं आणि छान होतं, ते कॉटनचा कपडा होता छान. ते नाही आल्यामुळं मग हेच राहू दिलं मी. हे एक आणलं, छान आहे ना. हे थोडी छान मोठी साईज आहे, त्याची पण अशी साईज होती, थोडी किंचित कमी होती, ते पोटाला हिवू लागलं. थोडं थोडं अजून ढिल्लं पाहिजे, कम्फर्ट असं वाटू लागलं. पण थोडंसं पण मोठं साईज आणलं. थोडं 2-3 महिने तरी जातील याच्यात. आणि किचनसाठी हे या 3-in-1 आहे. हे चाकू पण आहे, प्लस लायटर आहे, आणि हे आलू शिलायचं पण माझं म्हणजे कमी रेंजच होतं, तर ते असं वाकडं तिकडं झालेलं होतं. मी दाखवते तुम्हाला नंतर आम्ही याच्यासाठी काय काय रिप्लेस केलं, आमच्या वस्तू किती कामातून गेल्या याच्या बदल्याच्या. आणि लायटर माझं पहिलं पण डीमार्ट मधलं छान होतं बरं सगळ्यात सुरुवातीचं, पण मी शेतात कामाला जाते ना, त्यावेळेस माझ्या आईने काय केलं, खूप तेलकट झालं म्हणून त्याला टपमध्ये टाकून घासलं. त्यात पाणी गेलं, खराब झालं मग ते. आता हे आणलं बाबा चांगल्या क्वालिटीचं. आणि हे आणलं एक लुफा मस्त, त्यांच्यासाठी आणलं मी, कारण ते खूप असं हाताने साबण लावण्यापेक्षा म्हटलं हे चांगलं येतं ना अंग घासायला, छान आहे ना. तसं एवढं सामान आणलं डीमार्ट मधून. डीमार्ट मध्ये असे डेली यूजचे नाईटवेअर कपडे खूप स्वस्त आणि क्वालिटी पण चांगली भेटते, मला आवडतात. म्हणजे आता हे बघा ना तुम्ही, याची क्वालिटी किती छान आहे, त्या मानाने जास्त महागडं पण नाहीये. तर इथं डिझाईन वगैरे पण बघा, कपडा पण असं छान आहे आणि एवढं महागडं नाहीये. हे बघा, फक्त 399च आहे हे, छान आहे. फोन आलता इथं, थोडं घराजवळ येऊ लागलं तर तिला जाताना म्हणले तुला 2 स्ट्रॉबेरीचे डबे आणते. डीमार्टकडे काय याची स्ट्रॉबेरी आली, आता आल्यावर ओरडन ती, काहीतरी आणावं लागेल तिला दुकानातून. आणि हे खोलून बघू बाबा आपण कसं येतं. स्टॅपलर मारलेली हळूनी खोलावं लागेल. आणि मी वस्तू खूप लवकर घेत नाही, त्याचा खूप यूज करून घेते, नंतर मग ती खरंच खराब झाल्यानंतरही आमच्या इथं बऱ्याच दिवस चालते, नंतर मी घेते. नाही तर तुम्हाला वाटत असं मी सेविंग विषयी एवढं सांगते आणि मी एवढा खर्च करते, तसं अजिबात नाही आहे. मी कुठल्या आणि किती, आता त्याची क्वालिटी संपली होती, त्या गोष्टी रिप्लेस केल्या दाखवते मी तुम्हाला. पण आता उन्हाळ्यासाठी चिप्स वगैरे आणि आलू तर आपल्याला घरात डेलीच
आलू भजे किंवा काही पण असं करायला लागत असतं ना, तर हा नुसतं सिंगल चाकू पण चांगला होता बरं, क्वालिटी एकच. पण मी म्हटलं हे तिन्ही पण आपल्याला गरजेचं आहे सध्या. प्राची म्हणे मम्मी आपल्याला हे तिन्ही लागतं ना, तर हेच घेतो म्हणे. आता बघू हा चाकू कसा निघतो, नाही तो सिंगलवाला एका दिवशी आणू आम्ही. सध्या आमचं जेवढं बजेट होतं त्याच्यात आणलं मी. तर हे बघा, हे क्वालिटी बघा. आणि क्वालिटीचं जाऊ द्या, समज यूज केली मी इतके दिवस, पण हे इथं चपलं तर त्यांनी ना आलू शिलतच नव्हतं आता. पण मी पहिले नवी वस्तू आणली की जुनी वस्तू बाहेर काढते बरोबर, कोणाला तरी देऊन टाकते असं करते, किंवा मग गावाकडं घेऊन जाते. तिथं मी राहिले तेव्हा मग आई तर नाही वापरत असे चाकू बिकू काही वस्तू, पण मीच ज्यावेळेस जाते ना, कामाच्या वेळेस जात होते त्यावेळेस मलाच कापायला कामं येते मग ते. आणि हा एक चाकू, हा चाकू खूप दिवस झाले आता याला धार राहिलीच नाही, म्हणजे कापायला खूप असं परेशानी होती. त्याच्यामुळं हा चाकू छान आहे ना. आणि लायटर बघा, ते चांगलं आईने खराब केल्यामुळं मग मला हे 40 का काय रुपयाचं हातगाड्यावर घेतलं होतं मी, कारण मला खूप पेट्या आणावं लागू लागलं ना. मग ते पेट्या कधी कधी सापडत पण नाही वेळेवर, भपका व्हायची भीती असती, म्हणजे गॅस आधीच रिलीज होतं त्यातून. त्याच्यामुळं मग मी म्हटलं हे साधं होत नाही, यूज करत होते. तर आता हे मध्यंतरी काय होऊ लागलं, गॅस खालून चालू केला ना तरी बराच वेळ असा गॅसचा वास येऊ लागला, पण हे इथून काही हे निघत नाहीत थिलंगी. बरं आहे आता हे आणलं. आता लायटर याला ठेवायचंय बहुतेक, खिळ्यात लावायचे बहुतेक असं. पण काय आपल्याला इतकं लावायचं हे नाही, मला तर सतत त्या गॅसवर पडलेलं राहतं. मला नाही वाटत हे लावून बिवून मी म्हणून. चांगलं आहे लायटर पण चांगलं आहे. चला ह्या 3 वस्तू त्या रिप्लेस करून टाकते बाबा. ते छान आहे नाही ह्या आता नवीन किचनमध्ये ॲड झालेलं. कारण कसं हे रेसिपीचं मी दाखवत असते, मला बरेच जण म्हणतात की म्हणजे असं भांडी चेंज करा, पण एकदम नाही आपण ना कोणती इन्व्हेस्ट करू शकत. हळूहळू एक एक आहे माझ्या डोक्यात. स्टेनलेस स्टील पण म्हणजे जर्मनची ही कढाई पण मला रिप्लेस करायची आहे, स्टेनलेस स्टीलची घ्यायची आहे, जेणेकरून थोडं आपलं रेसिपी अजून छान दिसन. रेसिपी तर छान असतातच, पण ते कढाईमुळं याच्यामुळं थोडं बॅड इम्प्रेशन पडतं. पण आता एकदम नाही आपण हे करू शकत ना, आम्ही आधीच लोअर क्लास फॅमिली आहे, त्याच्यामुळे हळूहळू चालतं मला चेंज करणं. आता आरू बघा कसं मागते. हात दिस मम्मी तुम्हासाठी काय घेऊन आली मम्मी. अरे आता आरूचं डिसमोड झाला. मी कधीच तसं येत नाही बरं. दुकानातून आण प्राचीला का कोण आणायचा का स्ट्रॉबेरी चॉकलेट आणू. मम्मी तुम्हाला काय घेऊन आली विचारायची. तुम्हाला काय घेऊन आली आणते. पप्पा आल्यावर आपण चौफुलीहून आणू. स्ट्रॉबेरी खायची होती तिला. हा ग माझं बाळ घरी राहिलं, तिला न्यायला काही नाही बरं का. एक तर डीमार्ट मध्ये मग आधीच कॅडबरी उचलती काही उचलती, मग आधीच बिल करून परत तिला खोलून द्यावं लागतं. मग ते शॉपिंग राहते बाजूला, आणि आरुनीची एक एक वस्तू उचललेली तिला घेऊन द्यावा लागते. काही नाही, जातेच लेकरं विसरून गेली, विसरून आता. उद्या शुक्रवार आहे ना, आणून मी तिला स्ट्रॉबेरी शुक्रवारच्या बाजारातून मी तिला नेहमी 2-2 डबे आणत असते. आणून मी उद्या. असं खाण्यापिण्याच्या बाबतीत चिंगूसपणा नसतो, खा किती पण. यांना पण असं जे आवडतं ते जिन्नस मी आणत राहते, काकडी मधुमक्का जे पण त्यांना आवडतं. असं खायच्या बाबतीत माझं नसतं, फक्त माझं असतं की असं घरातल्या वस्तू किंवा बिनकामी शॉपिंग अशी नका आणत जाऊ. आता ही पॅन्ट आहे ना माझी, ज्यावेळेस पहिली पॅन्ट माझी फाटली ना त्यावेळेस मी आणली. मी कधीच असं हे आणत नाही, डबल वस्तू किंवा खूप सारी शॉपिंग किंवा बिनकामी शॉपिंग किंवा कोणाला दाखवण्यासाठी घालायचं असं माझं कधीच नसतं.
अगं थोडासा आपलं स्टँड थोडं हलकं आहे ना, त्याच्यामुळे मोबाईल पडतो कधी कधी. प्राचीचं लुक दाखवू का तुम्हाला? नाही म्हणती प्राची, खूप छान दिसायली प्राचीचं पॅन्ट आणि ते दाखवून दे ना ग, खूप छान दिसायली. ते टी शर्ट माझ्या आवडीचं आहे, ऑब्विस फार्मर मार्केट. दाखवून दे ना ग. दाखव. कोण नको दाखव, हा नको दाखव, टी शर्ट दाखवते बघा, ऑब्विस फार्मर्स मार्केट. आणि पॅन्ट सगळ्यात महागडी प्राचीची पॅन्ट. ऑब्सेस्ड विथ फार्मर मार्केट. अजून एक काहीतरी घेतलं ना ग तुला? एवढंच घेतलं का? एवढंच घेतलं. शॉर्ट्स घेतलं एक तिला. छान छान दिसायला प्राची, तुला सूट झालं हा कलर. ब्लॅक कलर पण सूट झाला. नाही, थोडासा क्रीमिश छान वाटेल ना प्राचीला पण. खूप दिवस झाले तिला म्हणजे असं डेली यूजसाठी नव्हतं टी शर्ट. आणि प्राचीला पण मी असं खूपच कपडे आणते असं काहीच नाही. ती पण असं परेशान नाही करत, श्रुती पण नाही, दोन्ही पण मुली माझ्या नाही. ज्यावेळेस पहिले खूप खूप खराब होतात तेव्हाच आणायला. तिची चप्पल ताची एकदम फाटल्यासारखी जाऊ, एकदम हे शिलटे ते निघले आता, तरी पण ती यूज करायली प्राची. म्हणजे मला मुली चपलासाठी याच्यासाठी म्हणजे असं कधीच परेशान म्हणजे असं करत नाही, अजूनपर्यंत केलेलं नाही. तिघींनी पण आता त्या दिवशी तिची पप्पाला पॅन्ट आणली ना, कपडे आणले ना, त्या दिवशी तिला ती म्हणली होती की मला आणा, आणि एवढी महागडी पण नाही, आपल्या 200 रुपयाची नाईट पॅन्ट येते ना स्वस्तातली, ती आणा. पण मी म्हटलं नको, ती ती जरा जेंट्स सारखी दिसती, म्हटलं आपण एका दिवशी डीमार्टमधून आणू तुला. तिची 500 रुपयाची पॅन्ट पण छान आहे तिची, क्वालिटी एकदम भारी आहे. माझ्या ह्याचा कपडा खूप छान आहे, कॉटन कपडा आहे, कपडा खूप मस्त आहे. तुला पण नेईन एखाद दिवशी, तुला आणीन एखाद दिवशी. आवडलं श्रुती माझं टॉप? छान आहे. इससे मर्डर करेंगे. आणि छान घरात बरकत राहा ना, त्यासाठी मी छोटे छोटे पर्याय करत असते. मी आता निवांत एकदा चहा पिते आणि मग तुमच्याशी शेअर करते. कारण आपण म्हणतो की अंबानी हे त्यांच्याकडं पैसे येते काही करत नाही, पण तुम्ही बघा बऱ्याच इव्हेंटमध्ये ना नीता अंबानीला कोणी जर हात मिळवायला हात दिला ना, तर ती देत नाही बघा हात. कारण इथं आहे ना आपलं गुडनेस असतं पूर्ण. ज्यावेळेस आपण कोणाच्या हातात हात देतो ना, तर ते पास होत असतं, त्यासाठी ती बघा ती असं करते, पण हातात हात देत नाही ती कधीच. तर मी तुम्हाला बरेच सिक्रेट काही सांगते, तर एकदा चहा वगैरे पिते मी, मग तुमच्याशी शेअर करते. हा डीमार्ट शॉपिंगचा व्लॉग आहे ना वेगळा ठेवते, आणि जे मी तुम्हाला पर्याय सांगणार आहे ना पैशाला अट्रॅक्ट करण्यासाठी, त्याचा एक मी सेपरेट व्लॉग बनवते, जेणेकरून मग थोडा एक व्लॉग पण छोटा होईल. खूप लॉंग व्लॉग होऊन जाईल तर तुम्ही पण पाहायला बोर होऊन जासाल, त्याच्यामुळे हा एक सेपरेट बनवते आणि तो एक सेपरेट बनवते. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.